Hello friends, welcome to the class. We already started the electrostatics chapter. In electrostatics chapter, now the next topic is the dielectrics and polarization. We see in a previous lecture the conductor, insulator, free charges and bound charges. See, in this lecture we see dielectrics and polarization. We know the material. Actually, this material are of two types, कंडक्टर आणि अजून एक जो असतो त्याला आपण म्हणतोय इन्सुलेटर. सेमी कंडक्टर हे पण येतं, पण हे जे दोन आहे हे मेन टाइप्स येतात, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. मग आता आपल्याला जे डायलेक्ट्रिक्स बघायचं आहे ते डायलेक्ट्रिक्स नेमकी ह्या दोघांमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे, कशाला आपण डायलेक्ट्रिक्स म्हणतोय. तर बघा, कंडक्टर इन्सुलेटरमध्ये मी जसं सांगितलं होतं की कंडक्टर्स जे आहे ते मेटल येणार आहेत आणि इन्सुलेटर जे आहे ते नॉन मेटल्स येणार आहे. ओके, त्याच्यानंतर मेटलमध्ये ॲक्च्युली जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते जास्त असतात, नॉन मेटल्समध्ये ते कमी येतात. फ्री चार्जेस कशाला म्हणतो आपण, तर फ्री चार्जेस जे आहेत, जे आपले इलेक्ट्रॉन्स आहे बघा, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो आणि त्याच्या अराउंडला जे आहेत फिरणारे त्यांना आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतोय. ओके, ते निगेटिव्हली चार्ज असतात. म्हणजे निगेटिव्हली चार्ज आहे, आउटर मोस्ट शेलमधला जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याचं न्यूक्लियससोबतचं बॉन्डिंग कसं आहे. जर ते बॉन्डिंग लूजली बाउंड असतील ते एकमेकांसोबत तर त्यांना आपण फ्री चार्जेस म्हणतो. म्हणजे तो कधीही तो मूव्ह होऊ शकतो. ओके, डिस्पॅच होऊ शकतो. मग तसंच कंडक्टर्समध्ये जे आहे ते फ्री चार्जेस जास्त प्रमाणात येतात आणि इन्सुलेटर्समध्ये ते फ्री चार्जेस नसतात. ओके, इन्सुलेटर्स जे आहे ते नॉन मेटलमध्ये येतं. मग आता बघा, जे डायलेक्ट्रिक्स आहे तो डायलेक्ट्रिक्स म्हणजे ह्या इन्सुलेटरचंच टाईप आहे. ओके, म्हणजे आपला डायलेक्ट्रिक हे कशामध्ये येणार आहे, ॲक्च्युली इन्सुलेटरमध्ये. ओके, म्हणजे इन्सुलेटरच्या प्रॉपर्टीज ह्या डायलेक्ट्रिक्सला अप्लाय होत आहेत. ओके, डायइलेक्ट्रिक्स म्हणजेच काय, थोडक्यात इन्सुलेटर. इन्सुलेटरलाच आपण काय म्हणतोय, डायइलेक्ट्रिक. ओके, मग आता बघा, हे तर कळलं का डायइलेक्ट्रिक हे इन्सुलेटर टाईप्स आहे, नॉन मेटल टाईप्स आहे. त्याच्यानंतर जे आपल्याला पोलरायझेशन पुढं बघायचं आहे त्याच्या आधी डायइलेक्ट्रिक आपण समजून घेऊ काय असतं. डायइलेक्ट्रिक्सचे ॲक्च्युली दोन परत टाईप्स येत आहेत. एक असेल पोलर डायइलेक्ट्रिक आणि दुसरा असेल नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. ओके, डायइलेक्ट्रिक्सचे दोन टाईप्स येत आहेत, पोलर डायइलेक्ट्रिक अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. बघा, नावावरूनच लक्षात येतं आहे थोडंफार. पोलर, ओके, पोलर जे आहेत ते आपण पोलर कशाला म्हणतोय, पोलर म्हणजे तिथे सपोज टू पोल्स आहे, बरोबर, टू पोल्स, त्यालाच आपण म्हणतोय डायपोल. ओके, मग बघा, पोलर म्हणजे इथे दोन पोल्स असणार आहे, त्यालाच आपण डायपोल म्हणतोय. मग आता हे डायपोल जे आहे इथे डायपोल मुवमेंट आहे की नाही ते बघायचं. बघा, पोलरला मी म्हणते इथे डायपोल मुवमेंट एक्झिस्ट. डायपोल मुवमेंट जी आहे ती इथे एक्झिस्ट होते आणि नॉन पोलरमध्ये डायपोल मुवमेंट डज नॉट एक्झिस्ट. बघा कसं, तेच आपल्याला बघायचं आता. पोलर आणि नॉन पोलर जे आहे ते आपण एकदा पूर्ण याच्यामध्ये बघू की नेमकी तुम्ही पोलर कशाला म्हणणार आहे आणि नॉन पोलर कशाला म्हणणार आहे. पोलर आणि नॉन पोलर यांचे काही एक्झाम्पल्स पण आहेत. पण हे मेन आहे, हे लक्षात ठेवायचं की पोलरमध्ये डायपोल मुवमेंट ही एक्झिस्ट होते आणि नॉन पोलरमध्ये डायपोल मुवमेंट ही एक्झिस्ट होत नाही. ते आपण एक्झाम्पलने बघू. आता पोलर डायइलेक्ट्रिक्स नेमकी कशाला म्हणतोय आपण. बघा, पोलर डायइलेक्ट्रिक्सचे जे एक्झाम्पल आहेत ते आहेत वॉटर, H2O, NaCl, HCl. हे काही एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. पोलर डायइलेक्ट्रिक्समध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होतं, डायपोल मुवमेंट म्हणजे P जो आहे तो इथे एक्झिस्ट असतो. ही एक ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा पोलर असेल तर. बघा, एक एक्झाम्पल्स बघू आपण पोलर डायइलेक्ट्रिकसाठी. आता सपोज आपण NaCl हे एक एक्झाम्पल घेऊ. ओके, NaCl बघा, Na वरती जो चार्ज असतो तो कुठला आहे, हा पॉझिटिव्ह. Cl वरती कुठला असतो, निगेटिव्ह. ओके, Na+Cl- असं आपण लिहितोय. आणि जेव्हा आपण हे दोन्ही चार्ज कंबाईन करतो, कंबाईन कसे होणार आहे तर बाय इलेक्ट्रिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
एकावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्यावरती चार्ज निगेटिव्ह. देअरफॉर बाय इलेक्ट्रिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दे कंबाईन इच अदर अँड इट फॉर्म्स NaCl. राईट. Na plus Cl minus, therefore they are combined. They are combined by electric force of attraction. Then it forms a NaCl. मग बघा इथे सपोज एक चार्ज आहे ना हा Na. ओके. Na इथे लिहिते मी Na. ओके. आणि इथे सपोज Cl मायनस, Na प्लस अँड Cl मायनस. आता हा जो Na आहे बघा, Na आणि Cl, इथे एक चार्ज कुठला आहे पॉझिटिव्ह आणि इथे चार्ज कुठला आहे निगेटिव्ह. तर ह्या NAचा जो सेंटर ऑफ मास आहे तो इथेच येईल ह्या न्यूक्लियसमध्ये. हा जो चार्ज आपण दिला आहे इथे काय असेल याचा सेंटर ऑफ मास. बघा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे त्या पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांचा सेंटर ऑफ मास कुठे येईल इथे सेंटरला. त्याच्यानंतर हा जो Cl मायनस आहे म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्जचा पण सेंटर ऑफ मास कुठे ह्या पॉईंटला. ओके. आता हे दोन्ही जेव्हा आपण कंबाईन करतोय तेव्हा काय फॉर्म होतं आहे NaCl. राईट. इथे काय फॉर्म होणार आहे NaCl इज फॉर्म. पॉझिटिव्ह याचा सेंटर ऑफ मास इथे, याचा सेंटर ऑफ मास इथे आहे. मग बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांचे सेंटर ऑफ मास जेव्हा आपण असे जॉईन करतोय तर त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. NAचा सेंटर ऑफ मास इथे आहे आणि Clचा सेंटर ऑफ मास इथे आहे. ओके. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स येत आहे. ओके. मग डायपोल मुवमेंट आपण कशाला म्हणतोय, डायपोल मुवमेंट P इज इक्वल्स टू Q इंटू 2L. राईट. 2L हे काय असतं तर डिस्टन्स बिटवीन दीज टू पोल्स. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जमधलं जे डिस्टन्स आहे ते 2L येतं. मग बघा जर डिस्टन्स इथे प्रेझेंट आहे याचाच अर्थ इथे काय एक्झिस्ट होणार आहे डायपोल मुवमेंट. दॅट मीन्स P इज एक्झिस्ट हिअर. ओके. NaCl ह्या एक्झाम्पल्सवरून आपण बघितलं का पॉझिटिव्ह चार्ज सेंटर ऑफ मास याचा इथे आणि Cl मायनसचा सेंटर ऑफ मास इथे आहे म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स आहे. आणि जर डिस्टन्स प्रेझेंट येत असेल तर तिथे डायपोल मुवमेंट एक्झिस्ट होते. मग बघा इथे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे डायपोल मुवमेंट एक्झिस्ट. ओके. राईट. डायपोल मुवमेंट एक्झिस्ट. तसंच ह्या एक्झाम्पल्समध्ये म्हणजे पोलर डायलेक्ट्रिक जर असेल तर डायपोल मुवमेंट एक्झिस्ट होते. तसंच तिथे चार्ज पण एक्झिस्ट असतात. ऑल्सो चार्ज ऑल्सो एक्झिस्ट. बघा ना हे डायपोल मुवमेंट आहे म्हणजेच काय आहे Q. चार्ज इज एक्झिस्ट हिअर. इथे चार्ज पण प्रेझेंट असतील. ठीक आहे. सिम्पल आहे. पोलर डायलेक्ट्रिक्स. बघा डायलेक्ट्रिक्स म्हणजे इन्सुलेटर्स टाईप्समध्ये येत आहेत. ओके. इन्सुलेटरलाच आपण डायलेक्ट्रिक्स असं म्हणतोय. मग त्या डायलेक्ट्रिक्सचे आपण दोन टाईप्स बघतोय. एक आहे पोलर डायलेक्ट्रिक्स आणि दुसरा आहे नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. मी आता पोलर डायलेक्ट्रिक्स तुम्हाला सांगितला. पोलर डायलेक्ट्रिक्सचे जे एक्झाम्पल्स आहेत बघा एक असे एक्झाम्पल्स येतात का तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असे दोन डिफरंट चार्जेस एकत्र येतील. ठीक आहे. Na प्लस Cl मायनस अशा टाईप्सने आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर H2O H प्लस O मायनस. आता NaCl ह्या एक्झाम्पलसाठी आपण सांगितलं मी तुम्हाला. जसं बघा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे त्या पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास हा पॉझिटिव्हलाच असेल, निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास हा निगेटिव्हलाच असेल. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायपोल जो आहे तो डायपोल एक्झिस्ट केव्हा होतो. डायपोलसाठी दोन चार्जेस लागतात, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. प्लस त्या दोघांमध्ये डिस्टन्स असेल तर त्याला आपण डायपोल म्हणतोय. मग तसंच इथे Na आणि Cl एकत्र जरी केला तरी त्या दोघांचा सेंटर ऑफ मास हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजेच त्या दोघांच्या सेंटर ऑफ मासमध्ये डिस्टन्स आहे आणि ते जर डिस्टन्स असेल ओके म्हणजेच तिथे डायपोल मुवमेंट ही एक्झिस्ट होते. तिथे P हा एक्झिस्ट होतो आणि तिथेच काय प्रेझेंट असतं चार्ज पण प्रेझेंट असतं. बघा सेम वेने आपण बघू नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. फॉर एक्झाम्पल H2O2 CO2. ओके. आता नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स आहे. नॉन पोलर डायलेक्ट्रिक्सचे आपण एक्झाम्पल बघतोय. H2O2 CO2 हे मॉलिक्युल्स घेऊया आपण. ओके. नॉन पोलर मॉलिक्युल्स H2O2A CO2 आहे.
आता बघा इथे काय होईल, तर सपोज कुठलं तरी एक एक्झाम्पल घेऊ आपण. H2चं घेतलं म्हणजेच काय रे, तर इथे 2H एकत्र येत आहेत. ओके, Hचे किती मॉलिक्युल्स आहे, 2 मॉलिक्युल्स आहे. आता एक मॉलिक्युल्स, Hचा एक मॉलिक्युल्स, त्याचा न्यूक्लियस इथे आहे, पॉझिटिव्ह चार्ज इथे आहे. दुसऱ्या याचा पण न्यूक्लियस इथे आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता एकच मॉलिक्युल्स आहे H. ओके, H आहे, त्याचे 2 मॉलिक्युल्स घेतले आपण, H2 झाला तो. ओके, दोघांवरती चार्ज सेम आहे ना, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मग याचा जो याच्या अराउंडला जे फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे जो निगेटिव्ह चार्ज जे आहे त्याचं सेंटर ऑफ मास कुठे. आता अशा एक्झाम्पल्समध्ये काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोघांचाही सेंटर ऑफ मास एकाच ठिकाणी येईल. एकच मॉलिक्युल्स घेतलेले आहेत आपण. म्हणजे बघा इथे जरी याचा न्यूक्लियस असेल, याचा न्यूक्लियस इथे असेल, तर यांचा सेंटर ऑफ मास हा कुठे असेल, इथे येईल. का, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह तर आहे हा न्यूक्लियस, याच्या अराउंडला फिरणारा काय असतो, इलेक्ट्रॉन्स, त्याच्यावरचा चार्ज निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोघांचा सेंटर ऑफ मास हा एकाच ठिकाणी येतो, तो येतो इथे. ओके, ह्या पॉईंट्सला असेल त्यांचा सेंटर ऑफ मास. मग बघा जसे आता इथे आपण असं म्हणू शकतो का नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये काय होते, पॉझिटिव्ह द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज आर कोइन्साइड. ओके, ते काय इथे कोइन्साइड, तसं इथे नाही आहे. पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये काय आहे, दोघांचं जे सेंटर ऑफ मास आहे दे डू नॉट कोइन्साइड विथ इच अदर, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज पोलर डायलेक्ट्रिक्स. अँड द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज आर कोइन्साइड विथ इच अदर, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. इथे कोइन्साइड होत आहेत, त्यांचा सेंटर ऑफ मास हा इथे येतोय. म्हणजेच काय होतंय, ह्या ठिकाणी एकाच ठिकाणी, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोघंही एकाच पॉईंटला आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघंही कुठे आहेत, एकाच पॉईंटला आहेत. त्यालाच आपण म्हणतोय त्याचं सेंटर ऑफ मास हे एकाच ठिकाणी आहे. मग बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघंही इथेच आहे, याचा अर्थ त्या दोघांमध्ये काही डिस्टन्स आहे का, डिस्टन्स एक्झिस्ट नाही आहे. जसं इथे डिस्टन्स एक्झिस्ट होत होतं. ओके, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, बरोबर, त्याच्यामुळे इथे डायपोल तयार होणार नाही. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं सेंटर ऑफ मास कुठे येईल, तर ह्या दोघांचा सेंटर. ओके, ह्या पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह, ह्या दोघांचा सेंटर कुठे येतो, इथे येतो. म्हणून इथे त्यांचा काय येतो, मेन सेंटर पॉईंट. ओके, सेंटर ऑफ मास म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघंही चार्जेस इथे प्रेझेंट आहे. मग जर इथे त्यांचा सेंटर ऑफ मास आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकाच पॉईंटला आहे, याचा अर्थ तिथे डिस्टन्स नाही आहे. तिथे डिस्टन्स नाही आहे म्हणजेच काय, डायपोल मुवमेंट तिथे एक्झिस्ट होत नाही. म्हणून नॉन पोलरला आपण म्हणणार आहे का डायपोल मुवमेंट डज नॉट एक्झिस्ट. डायपोल मुवमेंट इथे एक्झिस्ट नाही आहे. ओके, डायपोल मुवमेंट एक्झिस्ट नाही आहे. डायपोल मुवमेंटचा जो फॉर्म्युला होता तुमचा Q×2L. ओके, इथे 2L पण नाही आहे, इथे त्याच्यामुळे P पण नाही आहे, मग चार्ज पण नाही आहे. ओके, इन नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स डायपोल मुवमेंट डज नॉट एक्झिस्ट अँड चार्ज ऑल्सो डज नॉट एक्झिस्ट. तसं पोलरमध्ये काय होतं, डायपोल मुवमेंट पण एक्झिस्ट होते आणि चार्ज पण एक्झिस्ट होतात. चार्ज जे आहे ते पोलरमध्ये एक्झिस्ट आहे आणि नॉन पोलरमध्ये चार्ज एक्झिस्ट नाही आहे. अँड नेक्स्ट टॉपिक इज डायलेक्ट्रिक प्लेस्ड इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता डायलेक्ट्रिक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर काय होईल बघा. डायलेक्ट्रिक हा काय एक इन्सुलेटर आहे. बघा एक इन्सुलेटर, एक डायलेक्ट्रिक जो आहे हा एक डायलेक्ट्रिक आहे. सपोज इथे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, इथे काही एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो प्लेस केल्यानंतर काय होईल बघा. इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करण्याच्या आधी काय असेल ते बघू आपण. सपोज इथे इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे, स्टार्टिंगला इलेक्ट्रिक फील्ड ही 0 आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड जर नसेल तर आपल्याला माहिती आहे जे चार्जेस आहे ते चार्जेस काय असतात, ॲज अ फ्री चार्जेस असतात, ते कसे मूव्ह होतात. ओके, आता डायलेक्ट्रिक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस करायचं. आपण पहिल्यांदा पोलरसाठी बघू काय होईल. ओके, जर हा डायलेक्ट्रिक पोलर टाईप्सचा असेल तर बघा, पोलर टाईप्सचा आहे म्हणजे त्यांच्यामध्ये डायपोल मुवमेंट ही एक्झिस्ट होते, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये डिस्टन्स असेल. मग बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे कसेही असतील सध्या,
ओके, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा टाईप्सने कसेही असू शकतात. ओके, आता हे असं दाखवलं आहे मी, याचा अर्थ इथे काय, त्या दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, डायपोल मुवमेंट एक्झिस्ट आहे, म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं मी सेपरेटेड दाखवलं. आणि इथे सध्या इलेक्ट्रिक फील्ड काय नाही आहे, इलेक्ट्रिक फील्ड ही 0 आहे. पण जेव्हा ह्या डायलेक्ट्रिक्सला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली जाईल तेव्हा काय होईल बघा. जेव्हा इथे काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड येईल, ओके, सम इलेक्ट्रिक फील्ड इज प्रेझेंट हिअर, आणि त्याची डायरेक्शन अशी सपोज इकडून इकडे ह्या टाईपने आहे, तर डायलेक्ट्रिक्स असं असल्यानंतर काय होतं बघा रे, ज्या साईडला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असेल त्या साईडला पॉझिटिव्ह चार्जेस आणि अपोजिट साईडला निगेटिव्ह चार्जेस, अशा प्रकारे हे अलाइन होतील. आता ओके, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली म्हणजे तिथे कोणीतरी ऑब्झर्वेशन करणारा आहे, या चार्जेसवरती, म्हणून ते पटकन काय होऊन जातील, अलाइन होऊन जातील. ओके, एका एक साईडला पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह चार्ज असे ऑटोमॅटिकली ते अलाइन होतील. सुरुवातीला काय असते, ते फ्री चार्जेस असतील आणि इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे येईल. आणि हे दाखवताना असेच दाखवा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे अशा टाईप्सनेच दाखवा की जेणेकरून यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स प्रेझेंट आहे असं असेल. ओके, ह्या टाईप्सने येतील इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा प्रेझेंट असेल. आणि इथे जे आपण म्हणत होतो डायपोल मुवमेंट एक्झिस्ट, मग इथे डायपोल मुवमेंटची डायरेक्शन कुठून कुठे येईल, तर जे डायपोल मुवमेंट आहे त्याची डायरेक्शन ही इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननीच असते. डायपोल मुवमेंट एक्झिस्ट आहे, पण डायपोल मुवमेंटची डायरेक्शन कुठे असेल, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येते. आणि जर डिफरंट मॉलिक्युल्स असतील तर त्या सगळ्यांची जी डायपोल मुवमेंट आहे, नेट डायपोल मुवमेंट जी आपण काढतोय, ती दाखवतानाही इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननीच दाखवायची ह्यावेळी. ओके, आता नॉन पोलरसाठी कसं असेल बघा, सेम येतं, वर्किंग सेम असेल, फक्त जे तुम्ही दाखवणार आहे इथे डायग्राममध्ये त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस येतात. जसं मी मेन पॉईंट्सलाच फोकस करायला लावते तुम्हाला, जसं इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा टाईप्सने आपण दाखवलं की जेणेकरून त्यांच्यामध्ये काय डिस्टन्स आहे. नॉन पोलर म्हणजे आपण कशाला म्हणत होतो रे नॉन पोलर, का तिथे डायपोल मुवमेंट ही एक्झिस्ट होत नाही, म्हणजेच त्या दोघांमध्ये डिस्टन्स नाही आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोघंही जे सेंटर ऑफ मास आहे ते एकाच पॉईंटला येतात. ओके, मग इथे आपण असं दाखवणार आहोत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण हे जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नसेल तेव्हा ते कशाही प्रकारे असतील बघा, अशा प्रकारे ते कशाही प्रकारे मूव्ह होतील, पण त्यांचा सेंटर ऑफ मास एकच आहे, म्हणून ते दाखवताना असे दाखवा, सर्कल आणि एका खाली एक, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं एका खाली एक दाखवा सर्कल काढून. ओके, आणि जर इथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर ते काय होऊन जातील, अलाइन होऊन जातील एकाच दिशेला काहीतरी. मग बघा ते दाखवताना कसं दाखवायचं आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अलाइनमेंट दाखवायचं आहे, पण त्याचा शेप असा काढा ह्या टाईपने. ओके, निगेटिव्ह एक साईडला पॉझिटिव्ह एक साईडला, पण शेप काढताना असा काढायचा आहे तुम्हाला. याचा अर्थ काय होतो, हे नॉन पोलर आहे आणि त्या दोघांचाही सेंटर ऑफ मास, दोन्हीही चार्जेसचा सेंटर ऑफ मास हा एकाच ठिकाणी आहे. ह्या टाईप्सने ह्या शेपने काढायचा असेल तुम्हाला. ओके, इथे फक्त इंडिकेशन काय आहे का ह्या दोघांचा सेंटर ऑफ मास वेगवेगळा आहे आणि इथे काहीतरी डिस्टन्स एक्झिस्ट आहे. ह्या शेपचा अर्थ काय होणार, इथे सेंटर ऑफ मास हा एकच आहे आणि दोघांमध्ये डिस्टन्स एक्झिस्ट नाही आहे, पण ते एकावर एक असं आपण दाखवू नाही शकत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड आहे इथे, हे समजण्यासाठी इथे फक्त अशा टाईप्सने येतील, ते अशा टाईप्सने अलाइन होतील. पण मेन इथे काय आहे का, जे चार्जेस मूव्ह होत आहे, डिस्प्लेसमेंट होतं आहे चार्जेसचं एका साईडला, पॉझिटिव्ह एक साईडला निगेटिव्ह एक साईडला, हे डिस्प्लेसमेंट कुठपर्यंत चालेल बघा, जोपर्यंत जो फोर्स आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड ह्या साईडला पुढे चालते. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इकडे चालते, पण ह्या चार्जेसला कोणी असेल तिथे त्या चार्जेसला काय पाहिजे, इलेक्ट्रिक फील्ड नको आहे, म्हणून ते काहीतरी रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करत असतात बघा. फोर्सफुली जर त्या चार्जेसला पॉझिटिव्ह इकडेच आणि निगेटिव्ह इकडेच पाहिजे असं फोर्सफुली जेव्हा आपण करतो तेव्हा ते एकमेकांना अपोज करत असतात. आणि जो अपोजिंग फोर्स असतो, अपोज करणारा, त्यांना आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. मग डिस्प्लेसमेंट हे कुठपर्यंत होतं, जोपर्यंत इलेक्ट्रिक फील्ड आणि रिस्टोरिंग फोर्स
इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने अप्लाय होणारा जो फोर्स आहे एक्सटर्नल फोर्स, तो एक्सटर्नल फोर्स आणि हा रिस्टोरिंग फोर्स जेव्हा बॅलन्स होतील, ओके, दोघांचाही फोर्स सेम असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट स्टॉप होईल. बरोबर ना, कॉमन सेन्स आहे. दोन्ही साईडचा जर फोर्स सेम आला तर इथे डिस्प्लेसमेंट होणार नाही. आणि डिस्प्लेसमेंट नाही झालं, डिस्प्लेसमेंट जेव्हा होणार नाही, ओके, डिस्प्लेसमेंट जोपर्यंत होत नाही आहे इथे तोपर्यंत इलेक्ट्रिक फील्ड आणि रिस्टोरिंग फोर्स ॲप्लाय होत असतात. आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि रिस्टोरिंग फोर्स म्हणजे एक्सटर्नल फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स दोघंही फोर्स जेव्हा बॅलन्स होतील तेव्हा इथलं डिस्प्लेसमेंट हे स्टॉप होऊन जाते. ओके, बघा, डायइलेक्ट्रिक प्लेस्ड इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हे जेव्हा तुम्हाला विचारणार आहे तर ह्या दोन्ही डायग्राम्स तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहे. पोलरसाठी असेल तर ह्या दोन्ही डायग्राम काढायच्या आहे. डायग्राम काढताना कुठलीही मिस्टेक नको आहे, जसे शेप आहे त्याच वेने शेप काढा. फक्त इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नसेल तर तुम्ही कसेही काढू शकतात, पण नॉन पोलरसाठी बघा ते एकाखाली एकच आहे. आणि नॉन पोलरसाठी जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे त्यावेळेसचा शेप असा काढा. दोघांमध्ये मेन लक्षात ठेवण्यासारखं फक्त एवढंच आहे का पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणजे इन्सुलेटर म्हणतोय आपण, आणि त्या इन्सुलेटरचेच त्याच डायइलेक्ट्रिक्सचे दोन टाईप्स येतात, पोलर आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. जो पोलर डायइलेक्ट्रिक्स आहे ह्या पोलर डायइलेक्ट्रिक्समध्ये डायपोल मुवमेंट एक्झिस्ट असते, नॉन पोलरमध्ये डायपोल मुवमेंट एक्झिस्ट नसते. पोलर डायइलेक्ट्रिक्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. वॉटर असेल, NaCl असेल. ओके, नॉन पोलरसाठी तुम्ही लिहिणार आहे H2O2 CO2. म्हणजेच काय तर जे पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज हे जे दोन्ही आहेत, द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज आर कोइन्साइड, then it is called as non-polar dielectrics. The center of mass of positive charge and center of mass of negative charge does not coincide are called as polar dielectrics. ओके, आणि पोलर डायइलेक्ट्रिक्स मध्ये डायपोल मुवमेंट ही एक्झिस्ट आहे, डायपोल मुवमेंट ही एक्झिस्ट होते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये डिस्टन्स प्रेझेंट असतं म्हणून चार्ज पण एक्झिस्ट होतो. त्या दोघांचं डायइलेक्ट्रिक्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये असताना जर डायग्राम काढायची असेल तर ह्या वेने काढा. नॉन पोलरसाठी पण या वेने. द पोलरायझेशन इज डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ टू म्युच्युअली अपोजिट फॅक्टर्स. बघा, जे पोलरायझेशन आहे ते कशावरती डिपेंड्स येतं तर ह्या दोन फॅक्टर्सवरती डिपेंड्स येतं. पोलरायझेशन काय, पहिला जो आहे ते आहे द अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड विच टेंड्स टू अलाइन द डायपोल विथ द फील्ड. बघा, एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं म्हणजे काय होतं आहे, ते एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं म्हणजे जी एक्सटर्नल एनर्जी आहे त्या एनर्जीला काय वाटतं का जो डायपोल आहे तो डायपोल अलाइन झाला पाहिजे. बरोबर, सुरुवातीला चार्जेस जसे पाहिजे तसे मूव होत आहेत, कुठेही फिरत आहेत. ओके, पण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड तिथे लावली म्हणजे कुठली तरी एक्सटर्नल एनर्जी तिथे आली आहे. आणि त्या एनर्जी कशासाठी आली, तिचं काम काय, तर तो जो डायपोल आहे, डायपोल म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, हे डायपोल अलाइन झालं पाहिजे, एका लाईनीत आलं पाहिजे व्यवस्थित. ओके, असं वाटतं. पण याला अपोज करणाराही कोणीतरी आहे. चांगल्या गोष्टींना अपोज करायला कोणीतरी हे हजर असतंच. बरोबर ना. बघा, चांगली काहीतरी होत असेल, अलाइनमेंट छान होत असेल तर त्याला अपोज करायला अजून दुसरा फॅक्टर आहे. कोण अपोज करतं त्याला, तर बघा हे थर्मल एनर्जी टेंडिंग टू रँडमाइज द अलाइनमेंट ऑफ द डायपोल. रँडमाइज म्हणजे काहीतरी डिस्टर्बन्स क्रिएट करतोय. ओके, थर्मल एनर्जी म्हणजे बघा तिथे टेम्परेचर हा एक असा फॅक्टर आहे, त्या टेम्परेचरमुळे काय होतंय काय याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होते अलाइनमेंट ऑफ द डायपोलमध्ये. जो डायपोल अलाइन होत असतो त्या डायपोलमध्ये डिस्टर्बन्स येतो. कोणामुळे, थर्मल एनर्जीमुळे. मग पोलरायझेशन हे दोन्ही फॅक्टर्सला, हे जे दोन्ही फॅक्टर्स आहे या दोन्ही फॅक्टर्सला कंबाईन झाल्यानंतर पोलरायझेशन ठरते. ओके, किती पोलरायझेशन असेल हे ठरवलं जातं. म्हणजेच काय, ह्या दोन्ही जे आहेत, दोन्ही फॅक्टर्स जे आहेत हे दोन्ही फॅक्टर्स एकमेकांवरती डिपेंड्स येतात. ओके, अलाइनमेंट व्हायला जाते पण याला अपोज करतंय थर्मल एनर्जी. मग थर्मल एनर्जी अपोज होऊन सुद्धा बघा जेव्हा ते दोन्ही फॅक्टर्स इक्वल होणार आहे, ओके, थर्मल एनर्जीने काहीतरी फोर्स लावला आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फोर्सनी फोर्स लावलेला आहे, जेव्हा ते दोन्ही इक्वल असेल
ओके, दोन्ही फोर्स जेव्हा इक्वल टाईप्समध्ये येतील तर त्यावेळेस डिस्प्लेसमेंट जसं स्टॉप होते त्याचप्रमाणे तिथे लगेच काय ठरवलं जातं आहे, पोलॅरायझेशन. म्हणजे पोलॅरायझेशन ठरवण्यासाठी हे दोन्हीही फॅक्टर्स महत्त्वाचे आहे. एक तर म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ॲप्लाय करायची की जेणेकरून डायपोल हा अलाइन झाला पाहिजे, आणि डायपोल अलाइन होत असतानाच हे पण महत्त्वाचं आहे काहीतरी अपोजिशन येईल थर्मल एनर्जी, त्याला ह्या दोघांनाही कंबाईन करून जे पुढचं पाऊल आहे ते म्हणजे पोलॅरायझेशन. आपल्याला लगेच पोलॅराइज्ड होतं आहे हे समजेल. ओके, आता बघा त्याच्यानंतर डेफिनेशन नेमकी काय असेल पोलॅरायझेशनची. तर बघा मी इथे लिहिली आहे, द डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड पोलॅरायझेशन. आणि ते जे पोलॅरायझेशन आहे ते तुम्ही पीनेच दाखवणार. पी इज इक्वल्स टू बघा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, मॅग्नेटिक नाही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी इंटू इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पी इज इक्वल्स टू हा जो सिम्बॉल आहे बघा, हा सिम्बॉल अशा प्रकारे काढा, याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी इंटू इलेक्ट्रिक फील्ड. पी जो आहे पी म्हणजे पोलॅरायझेशन. हा जो इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी आहे ह्या सिम्बॉलला तुम्ही गाय किंवा चाय असंही म्हणू शकता. CHI चाय हे तुमच्या लॉगबुक्समध्ये दिलेलं आहे, CHI चाय दिलेलं आहे त्यांनी तिथे. ॲक्च्युली काही जण त्याचं प्रोनाऊन्सिएशन गाय अशा प्रकारे पण करतात किंवा चाय हे असेल. मॅग्नेटिक इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी हा सिम्बॉल आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड हे झाले तुमचा पोलॅरायझेशनचा हा फॉर्म्युला. P इज इक्वल्स टू गाय इंटू E. द डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलॅरायझेशन. बघा इतकं तुम्हाला समजलं असेल. हे पोलॅरायझेशन जे आहे, पोलॅरायझेशन ते दोन फॅक्टरवरती डिपेंड्स असतात. एक म्हणजे हेच काय अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड which tends to align the dipole with the field and thermal energy tending to randomize the alignment of the dipole. Randomize means the disturbance create करते thermal energy. या दोन फॅक्टरवरती पोलॅरायझेशन डिपेंड्स येतं. पोलॅरायझेशनची डेफिनेशन काय आहे, द डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलॅरायझेशन आणि हा त्याचा फॉर्म्युला. नाऊ नेक्स्ट टॉपिक इज हाऊ इलेक्ट्रिक फील्ड इज रिड्यूस्ड इनसाइड अ डायलेक्ट्रिक. बघा खूप महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्या इलेक्ट्रिक फील्ड डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये रिड्यूस्ड कसं होणार आहे. बघा एक सिम्पल इन्सुलेटर, एक डायलेक्ट्रिक्स मी इथे घेते. सपोज हा एक रेक्टँग्युलर शेप डायलेक्ट्रिक्स आहे. ओके, वी टेक वन रेक्टँग्युलर शेप डायलेक्ट्रिक दॅट इज इन्सुलेटर्स. ओके, आता इथे काय असेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते अशा प्रकारे येतील. ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे कुठेही असतील. ओके, सध्या इथे इलेक्ट्रिक फील्ड ही प्रेझेंट नाही आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इथे प्रेझेंट नाही आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इज 0. इलेक्ट्रिक फील्ड इज रिड्यूस्ड इनसाइड अ डायलेक्ट्रिक्स. हे कसं होईल. आता बघा हे असं असताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे चार्जेस असताना मी काय केलं, मला पोलॅरायझेशन जी कन्सेप्ट आहे ती मगाशी आपण बघितली. तर ती जी पोलॅरायझेशन आहे ते पोलॅरायझेशन कसं ठरवलं जाईल तसं त्याच्यावरती दोन फॅक्टर्सवरती डिपेंड्स येतं. आणि पोलॅरायझेशन ही जी कन्सेप्ट आहे जी दोन फॅक्टरवरती डिपेंड्स येते ते त्याचप्रमाणे तसंच इथे आपल्याला काय करायचं आहे, एक छोटासा व्हॉल्यूम घ्यायचा आहे. सपोज एवढाच व्हॉल्यूम मी घेतला. ठीक आहे, ती पोलॅरायझेशन आपण बघितलं त्याच्याप्रमाणे सेम इतकं एक व्हॉल्यूम मी कन्सिडर केलं आहे. ठीक आहे का, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही चार्जेस येतील. मग ह्या व्हॉल्यूमसाठी मला इलेक्ट्रिक फील्ड बघायची नेमकी किती येते. हा एवढा पोर्शन मी सिलेक्ट केला म्हणजे माझ्याकडे सध्या काय आलं आहे ह्या रेक्टँग्युलर शेपमध्ये, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, मी जेवढा पोर्शन सिलेक्ट केला आहे तर तिथे त्या सिलेक्टेड पोर्शनवरती जेव्हा काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड मी अप्लाय करेल तर त्याच्यामध्ये त्या पोर्शनमध्ये जेवढे काही पॉझिटिव्ह चार्जेस असतील ते एक साईडला येतील आणि निगेटिव्हवाले चार्जेस एक साईडला येतील. जितका व्हॉल्यूम मी सिलेक्ट केलेला असेल तेवढा, जितका पोर्शन मी सिलेक्ट केलेला असेल तेवढा. आता बघा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय झालेली आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन मी इकडून इकडे दिलेली आहे आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही एक साईडला आले. बरोबर, याच्या मागच्या लेक्चरला आपण बघितलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं आल्यानंतर इथे पण हे दोघंही एकमेकांवरती काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करत आहेत.
इथे इलेक्ट्रिक फील्ड येईल. जसं ही बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डला मी म्हणते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि आतमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड येते त्याला मी म्हणते इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड, ई इंटरनल. ओके, याच्या आधीही पण मी एक एक्झाम्पल दिलं होतं, त्याचप्रमाणे घेते. आपल्याला फक्त इथे एवढंच दाखवायचं आहे का इलेक्ट्रिक फील्ड ही रिड्यूस्ड होते डायलेक्ट्रिक्सच्या आतमध्ये. हो बघा, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती असेल सपोज सुरुवातीला तुमची 5. ओके, 5 आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ही आहे फिक्स आहे 5. आता जी इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड आहे ही इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड सपोज आली तुमची 3. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे 5 आणि इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड ही आहे तुमची 3. ओके, मग आता नेट इलेक्ट्रिक फील्ड कसं काढताय तुम्ही? नेट इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी तुम्ही काय घेताय? नेट इलेक्ट्रिक फील्ड इज ई एक्सटर्नल मायनस ई इंटरनल. ओके, म्हणजे इथे झालं तुमचं 5 - 3 किती येतं आहे? या पूर्ण डायलेक्ट्रिक्सवरती नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आली? 2 आली. म्हणजेच काय रे, 5 पासून तर 2 पर्यंत ती इलेक्ट्रिक फील्ड काय झाली? रिड्यूस्ड. सिम्पल आहे, एवढंच आहे. कशी रिड्यूस्ड होते? इलेक्ट्रिक फील्ड इज रिड्यूस्ड इनसाइड अ डायलेक्ट्रिक. सपोज वी टेक वन रेक्टँग्युलर शेप डायलेक्ट्रिक्स. इनिशियली देर इज अ नो इलेक्ट्रिक फील्ड, देयरफॉर चार्जेस आर रँडमली मूव anywhere if the electric field is applied on a small portion. If we take a small portion and electric field is applied on them, then they are aligned. That means positive charge on one side and negative charge are on opposite side. External electric field, the direction of external electric field is this, and inside a dielectrics there is also one electric field which is called as internal electric field. If external electric field and internal electric field, we calculate a net electric field. Therefore, this net electric field is reduced. The net electric field is reduced. Why reduced? Because of this internal electric field. या internal electric field इथे आल्यामुळे ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही रिड्यूस्ड होते. जर इथे इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड नसतं, डायलेक्ट्रिकच्या आतमध्ये इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड नसतं, तर ती जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती रिड्यूस झाली नसते. ओके, तर मेन इलेक्ट्रिक फील्ड डायलेक्ट्रिक्समध्ये रिड्यूस्ड होण्याचं कारण काय? ही इंटरनल इलेक्ट्रिक